नमस्कार मित्रांनो, मी युवराज राठोड, संचालक YP अकॅडमी मराठी व्याकरणच्या ऑनलाईन बॅच मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, शब्दाच्या जाती हे प्रकरण आपण बघितलेलं आहे, पूर्ण 8ही प्रकार बघितलेले, विकारी अविकारी सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये बघितलेल्या आहे। आता समोरचा जो प्रकार आहे वाक्याचे प्रकार, छोटासा घटक आहे। यादी आपण थोडेसे क्रियापदामध्ये बघितले होते। क्रियापदाचे ज्यावेळेस आपलं लेक्चर झालं त्यामध्ये क्रियापदाचे 4 अर्थ बघितले होते आपण, जसं की स्वार्थ, त्यानंतर बाकी ते आज्ञार्थी वगैरे वाक्य, विद्यार्थी वाक्य बघितले होते आणि त्यातही काही प्रकार आपले ते काही प्रकार यामधले आपण बघणार आहोत। तर वाक्याचे मुख्यतः किती प्रकार पडतात? मग 2 प्रकार पडतात। एक आहे अर्थावरून पडणारे आणि दुसरा आहे विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार। तर अर्थावरून पडणारे प्रकार कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये बघावं लागेल आपल्याला उद्गारार्थी वाक्य बघावं लागेल, आज्ञार्थी वाक्य बघावं लागेल, प्रश्नार्थक वाक्य बघावं लागेल। मग यावरती तुम्हाला प्रश्न जे आहेत ते प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे सुद्धा मुद्दे आपल्याला या ठिकाणी त्याची चर्चा करावी लागेल। त्याचबरोबर आपण उभयान व्यवहारामध्ये संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य या 2 घटकाची चर्चा केली होती, परंतु संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्याची चर्चा केली होती, परंतु आपण केवळ वाक्य म्हणजे काय बघितलंच नव्हतं। मग केवळ वाक्य कशाला म्हणायचं त्याची चर्चा आपण या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहे। त्यामुळे सर्वप्रथम बघूया आपण जे काही अर्थ आहे त्या अर्थावरून पडणारे प्रकार। मग अर्थावरून वाक्याचे कोणकोणते प्रकार पडतात? जसं की आपण सांगितलं विधानार्थी, त्यानंतर आज्ञार्थी, त्यानंतर प्रश्नार्थक, हे जे प्रकार आहे हे प्रकार आपण या ठिकाणी बघूया, होकारार्थी, नकारार्थी। तर या ठिकाणी सर्वप्रथम आणि सर्व पहिला जो प्रकार आहे तो आहे विधानार्थी वाक्य। मग पहिला प्रकार विधानार्थी वाक्य आहे। तर विधानार्थी कशाला म्हणायचं किंवा विधानार्थी वाक्य कोणतं आहे? विधानार्थी प्रकार, ठीक आहे, विधानार्थी वाक्य। मग विधानार्थी वाक्य कशाला म्हणायचं? विधानार्थी वाक्य हे अर्थावरून पडणारे प्रकार आहेत। मग विधानार्थी जे वाक्य आहे ते विधानार्थी वाक्य कशाला म्हणायचं? तर या ठिकाणी बघूया, ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं, काय त्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं, त्यामध्ये असतो कर्ता आणि वाक्य पूर्ण असतं। काय त्यामध्ये फक्त कर्ता असतो, सुरुवातीला कर्ता असतो आणि शेवटी वाक्याचं काय असतं? पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप दिलेलं असतं। ते वाक्य कशाचं असतं? मग ते वाक्य असतं विधानार्थी, म्हणजे त्यामध्ये कोणताही वेगळा असा घटक नसतो। त्यावेळेस काय होतं? ते विधानार्थी वाक्य होतं। जसं की या ठिकाणी उदाहरणार्थ बघूया, बाबा पंढरपूरला गेले। बाबा पंढरपूरला गेले, ठीक आहे। मग या ठिकाणी क्रियापद आहे, कर्म आहे, बाबा आहे, कर्ता आहे आणि वाक्याच्या शेवटी काय? फुल स्टॉप आहे। म्हणजे सरळ सरळ तुम्हाला सरळ आणि साधं जर वाक्य दिसलं की त्याचं उत्तर काय लिहायचं? विधानार्थी वाक्य। लक्षात येते मुद्दा? विधानार्थी वाक्य कशाला म्हणायचं? तर साधं सरळ, त्यामध्ये कर्ता असतो, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो, साधं आणि सरळ वाक्य असतं, त्याला म्हणायचं विधानार्थी वाक्य। असं काही विधानार्थी वाक्यामध्ये विशेष असं काहीच नाही आहे। त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य। हा महत्वाचा आहे। यामध्ये बघूया प्रश्नार्थक वाक्य नेमकं कशाला म्हणायचं। मग या ठिकाणी बघा प्रश्नार्थक वाक्य। मग प्रश्नार्थक वाक्याचं म्हणजे प्रश्नार्थक वाक्य नेमकं कशाला म्हणायचं? 2 नंबर प्रश्नार्थक वाक्य। प्रश्नार्थक वाक्य। मग प्रश्नार्थक वाक्य कशाला म्हणायचं? ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो। सरळ आहे, प्रश्नार्थक वाक्य, त्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, त्याला काय म्हणायचं? मग त्याला म्हणायचं प्रश्नार्थक वाक्य। मग या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य जे आहे त्या वाक्याच्या शेवटी काय असतं? प्रश्नचिन्ह असणार आहे वाक्याच्या शेवटी, कारण प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न विचारलेला आहे म्हणजे त्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असणारच आहे। काय? प्रश्न विचारलेला आहे म्हणजे त्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असणार आहे। मग या ठिकाणी वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतं, परंतु काही प्रसंगी काय होतं? वाक्याच्या शेवटी कोणतेही विराम चिन्ह नसताना वाक्य ओळखण्यास सांगितलं जातं। त्यावेळेस काय होतं बघूया, उदाहरण बघूया। उदाहरण बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल। आता बघा या ठिकाणी, तुझ्याकडे पेन आहे का? क्वेश्चन मार्क आहे। मग आता हा कोणतं वाक्य झालं? हे झालं प्रश्नार्थक वाक्य। याचा मुद्दा लक्षात, हा कोणता झाला? प्रश्नार्थक वाक्य, कारण यामध्ये प्रश्न जो आहे तो या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। मग या ठिकाणी दुसरं एक वाक्य बघूया पुन्हा, तू केव्हा परत येणार आहेस? तू केव्हा परत येणार आहेस? केव्हा येणार आहेस? उद्या, म्हणजेच क्वेश्चन मार्क आलं। काय? केव्हा येणार आहे? प्रश्न विचारला, उत्तर आलं। तुझ्याकडे पेन आहे का? प्रश्न विचारला, हो किंवा नाही, उत्तर मिळेल
प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये आपण काहीतरी विचारलंय, त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे का? तू केव्हा परत येणार आहेस सांगेल. 8 दिवसाने येणार आहे, महिनाभराने येणार आहे, 15 दिवसाने येणार आहे, अर्ध्या तासाने येणार आहे. म्हणजेच प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी हा प्रश्न जर या ठिकाणी असेल किंवा हे जर वाक्य आपण एखाद्याला म्हटलं तर तो आपल्याला काहीतरी उत्तर देणार आहे. म्हणजेच हे वाक्य काय आहेत? मग हे प्रश्नार्थक वाक्य आहे. सरळ सरळ सोपे सोपे आहे, तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल. परंतु आपण छोटे छोटे जे घटक आहे ते थोडक्यात त्या ठिकाणी घेऊया. ठीक आहे. मग तिसरा जो प्रकार आहे तो आहे उद्गारार्थी वाक्य. कोणता प्रकार आहे तिसरा? उद्गारार्थी वाक्य. मग उद्गारार्थी वाक्य आपण बघितलंय केवल प्रयोगी वाक्यामध्ये, त्याचे प्रकार बघितले होते आपण केवल प्रयोगी अव्ययामध्ये, त्याचे प्रकार बघितले होते. उद्गारार्थी शब्द कोणकोणते आहेत आणि त्याचे प्रकार बघितले होते. आता या ठिकाणी जो तिसरा प्रकार आहे तो आहे उद्गारार्थी वाक्य. मग उद्गारार्थी वाक्य कशाला म्हणायचं? तर जे वाक्य जे आहे, ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो, शी, त्यानंतर अरेच्छा, शाबास, बापरे, अशा प्रकारचे शब्द म्हणजे भावनेचा उद्रेक होतो आपल्या, त्या ठिकाणी काय होतं? उद्गारार्थी वाक्य होतं. आणि अशा प्रकारचे शब्द जर वाक्यात येत असेल, कोणते उद्गारार्थी शब्द तुम्हाला आपण केवल प्रयोगी अव्ययामध्ये शिकलेलो आहे. कोणकोणते? बापरे, अरेच्छा, शाबास, छान, भले, वा, अशा प्रकारचे जे शब्द आहेत. त्यानंतर विरोधदर्शक, छी, छट, अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते काय? उद्गारार्थी शब्द आहे. मग या ठिकाणी बघूया उद्गारार्थी शब्द नेमकं कशाला म्हणायचं, उदाहरणं बघूया त्याचे. ठीक आहे. अबब, केवढी प्रचंड आग ही. अबब, उद्गारार्थी चिन्ह, केवढी प्रचंड आग ही, उद्गारार्थी चिन्ह पुन्हा काय? अबब, केवढी प्रचंड आग ही. म्हणजेच या ठिकाणी काय? अबब हा जो शब्द आलेला या ठिकाणी हा उद्गारार्थी आहे, उद्गारार्थी शब्द. आणि त्या वाक्यातून आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना बाहेर निघतात. ठीक आहे. एखादा प्रसंग आपल्या समोर येत असेल, एखादी घटना आपल्या समोर येत असेल, तर त्या घटनेला पाहून एखादा जो प्रसंग, एखादी जी भावना ज्या आपल्या त्या भावना बाहेर पडतात, आपल्या तोंडातून अचानकपणे बाहेर पडतात. मग ते कोणते वाक्य होतात? ते होतात उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे. लक्षात येतोय मुद्दा? त्यानंतर दुसरा उदाहरण बघूया. केवढा मोठा धबधबा. हा, केवढा मोठा धबधबा. बापरे, केवढा मोठा धबधबा हा. मग आता या ठिकाणी सुद्धा काय? तर या ठिकाणी आपल्या भावना उत्कट होतात. या ठिकाणी उद्गारार्थक चिन्ह आहे. म्हणजेच या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य आहे. लक्ष द्यायचं, ज्या वाक्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह आलेलं असेल ते उद्गारार्थी वाक्य असतं. सरळ सरळ तेवढा मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि आपल्याला हे उद्गारार्थी शब्द बघितल्यानंतर तो मुद्दा तर त्या ठिकाणी क्लिअरच होतो. यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा, यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार बघूया, होकारदर्शक वाक्य. मग होकारदर्शक वाक्य कशाला म्हणायचं, नकारदर्शक वाक्य कशाला म्हणायचं, हे छोटे छोटे मुद्दे आहे, जास्त काही वेळ घेत नाही मी तुमचा. ठीक आहे. तर यानंतर होकारदर्शक वाक्य कशाला म्हणायचं? मग होकारदर्शक वाक्य. ठीक आहे. मग कसं ओळखायचं? आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की अबब, किती उंच मनोरा हा. वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्नार्थक वाक्य, होकारदर्शक वाक्य, किंवा मग विधानार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. मग अबब शब्दाला आहे क्वेश्चन, त्यानंतर एक्सक्लॉमेटरीचा मार्क आहे त्यामध्ये, म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आहे, तर ते वाक्य कोणतं असणार आहे? उद्गारार्थी असणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न यावरती विचारले जातात. किंवा 4 वाक्य दिलेले असतील त्या तुम्हाला विचारतील खालीलपैकी प्रश्नार्थक वाक्य कोणतं, किंवा खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य कोणतं, किंवा खालीलपैकी विधानार्थी वाक्य कोणतं, किंवा खालीलपैकी होकारार्थी वाक्य कोणतं, असे प्रश्न यावरती 2 प्रकारचे विचारले जातात. यानंतर होकारदर्शक वाक्य आणि दुसरा घटक आहे नकारदर्शक. दोन्हीची तुलना करून या ठिकाणी आपण उदाहरणं घेऊया, म्हणजे तुम्हाला लगेच या ठिकाणी लक्षात येईल. नकारदर्शक वाक्य. आता होकारदर्शक म्हणजेच काय? त्यामधनं होकार दर्शविलेला असतो. नकारदर्शक वाक्य म्हणजेच काय? त्यामधनं नकार दर्शविलेला असतो. मग होकारदर्शक जी वाक्य आहे ते होकारदर्शक वाक्य कसं? नेहमी खरे बोलावे. काय वाक्य? नेहमी खरे बोलावे. आता हा झाला होकारदर्शक वाक्य. याचंच आपल्याला नकारदर्शक वाक्य करायचं असेल, नेहमी खरे बोलावे, कधीही खोटे बोलू नये. कधीही खोटे बोलू
नाही, झालं नकारार्थी वाक्य. मग तुम्हाला बऱ्याचदा विचारला जातो नेहमी खरे बोलावे या वाक्याचा योग्य नकारार्थी वाक्यात रूपांतर करा किंवा नेहमी खरे बोलू नये या वाक्याचं नकारार्थी रूप ओळखा. तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कधीही खोटे बोलू नये. हे सरळ सरळ या ठिकाणी त्याचं काय होतं नकारार्थी रूप होतं, म्हणजे हे नकारार्थी वाक्य आहे. यानंतर दुसरा जो घटक आहे या ठिकाणी दुसरं उदाहरण बघूया. मी आज गावाला जात आहे. काय, मी आज गावाला जात आहे हे सुद्धा होकारदर्शक वाक्य आहे. मी आज गावाला जात आहे हे काय झालं या ठिकाणी होकारार्थी वाक्य आहे. मी आज गावाला जात आहे सरळ सरळ वाक्य आहे. मी आज गावाला जात आहे होकारार्थी आहे. मग या ठिकाणी नकारार्थी वाक्य पुन्हा बघूया, जसं की दुसऱ्याची निंदा करू नये. दुसऱ्याची निंदा करू नये. दुसऱ्याची निंदा करू नये या ठिकाणी शक्यतो न शेवटचा जे शब्द असतो ना तो न ने असतो. कशामध्ये, नकारार्थी वाक्यामध्ये काय असतं, शेवटचा शब्द न ने असतो. नको, नये, नको अशा प्रकारचे शब्द, नको, नये हे जे शब्द आहे हे नकारार्थी वाक्यामध्ये येत असतात. आणि होकारार्थीमध्ये नेहमी खरे बोलावे, मी आज गावाला जात आहे हे सरळ सरळ वाक्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी खोटं बोलू नये हा सरळ सरळ त्याचा अर्थ होतो. किंवा नकारार्थी शब्द नसतात, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नकारार्थी शब्द नसतात, होकार दर्शवणारे शब्द असतात. मग होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य यामधला जो फरक आहे तो फरक या ठिकाणी आपण बघितलेला आहे. त्याचबरोबर दुसरा एखादं उदाहरण बघूया. मला गोड आवडत नाही, नकारार्थी वाक्य. नाही दिलं या ठिकाणी, मला गोड आवडत नाही. मला गोड आवडत नाही काय, नकारार्थी वाक्य आहे. काय, नकारार्थी वाक्य आहे. आणि वरती होकारार्थी आपण बघितले. धूम्रपान करू नये, नकारार्थी वाक्य. काय, धूम्रपान करू नये नकारार्थी वाक्य आहे. धूम्रपान करू नये हे काय झालं, नकारार्थी वाक्य आहे. लक्षात येते मुद्दा. होकारार्थी आणि नकारार्थी यामधला जो फरक आहे तो फरक आपण या ठिकाणी बघितलेला आहे. त्या प्रकारचे आणि त्याचबरोबर अर्थावरून पडणारे जे 5 प्रकार आहेत त्या 5ही प्रकार आपण या ठिकाणी बघितलेले आहे. आता विधानांवरून वाक्याचे कोणते प्रकार पडतात किंवा त्याच्या संख्येवरून प्रकार कोणकोणते पडतात तर ते आपण बघितलंय. संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य हे त्याचे प्रकार आहेत. मग आपण संयुक्त वाक्य बघितलं, मिश्र वाक्य बघितलं, तरी एकदा आपण ओझरता बघून घेऊया त्याला केवल वाक्य कशाला म्हणायचं. मग तर यामध्ये महत्वाचा मुद्दा, आता तुम्हाला बऱ्याचदा ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य 3 ऑप्शन तुम्हाला 100% त्या प्रश्नामध्ये दिसणार आहे. मग या ठिकाणी केवल वाक्य जो आहे पहिला प्रकार तो केवल वाक्याचा आहे पहिला प्रकार. मग केवल वाक्य नेमकं कशाला म्हणायचं, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य यापेक्षा वेगळं काय आहे यामध्ये, तर जे काही केवल वाक्य आहे तर एका वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय जे आहे ते एकच असतं. काय, केवल वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय. उद्देश म्हणजेच काय, मग उद्देश म्हणजे कर्ता. ठीक आहे, उद्देश व विधेय एकच असतं. ठीक आहे, उद्देश आणि विधेय एकच असतं. मग या ठिकाणी आपण बघूया उदाहरणं बघूया काही, जसं की सूर्य रोज पूर्वेला उगवतो. सूर्य रोज पूर्वेला उगवतो. म्हणजेच या ठिकाणी सरळ एकच मुद्दा लक्षात घ्यायचा की केवल वाक्यामध्ये कुठलेही 2 वाक्य नाहीत. संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य यामध्ये 2 वाक्य असतात, परंतु केवल वाक्यामध्ये 2 वाक्य नसतात. केवल वाक्यामध्ये एक उद्देश असतो आणि या ठिकाणी एक विधेय असतो. येतोय मुद्दा लक्षात. एक उद्देश असतो आणि एक विधेय असतो. या ठिकाणी अशा पद्धतीचं जे काही वाक्य आहे त्याला काय म्हणायचं, मग आपण त्याला म्हणायचं केवल वाक्य. मुद्दा लक्षात येतोय. केवल वाक्य कशाला म्हणायचं. ठीक आहे, मग हे केवल वाक्य झालं. पुन्हा एखादं उदाहरण बघूया, कारण केवल वाक्य जे आहे मित्रांनो ते एकच उद्देश आणि एकच विधेय असतं आणि त्या वाक्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. त्यामध्ये जी आहे ते काही एकच क्रिया जी आहे ती एकच असते, कारण सूर्य उगवण्याची क्रिया या ठिकाणी एकच दिली, उगवण्याची या ठिकाणी क्रिया दिलेली आहे. म्हणजे त्या वाक्यामध्ये क्रिया एक असते. या ठिकाणी उद्देश व विधेय एक असतात, एकच असतात.
आणि क्रिया सुद्धा एक असते त्या वाक्यामध्ये, म्हणजेच काय, क्रियापद एक असतं. क्रिया एक आहे म्हटल्यावर या ठिकाणी क्रियापद किती असणार आहे, तर क्रियापद एक असणार आहे. आणि अनेक वाक्यापासून एकच केवळ वाक्य तयार करायचं झालं, शेवटी जे काय आहे शेवटचं क्रियापद कायम ठेवायचं आणि पहिल्या क्रियापदाला ऊन हून जे आहे ते प्रत्यय लावायचे. जसं की या ठिकाणी रामूने काठी घेतली, रामूने काठी घेतली, हे दोन वाक्यापासून आपल्याला केवळ वाक्य बनवायचं सांगितलंय. ठीक आहे, रामूने काठी घेतली आणि त्याने कुत्र्याला मारले, त्याने कुत्र्याला मारले. मग अशा प्रकारचा जर प्रश्न तुम्हाला विचारलेला असेल त्याचं केवळ वाक्य करा, तर मग काय करायचंय, रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले, हे काय झालं, केवळ वाक्य झालं. रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले. आता काय करायचंय, पहिलं वाक्य जे आहे, पहिल्या वाक्यामधलं जे क्रियापद आहे त्याला ऊन हून प्रत्यय लावायचा. ऊन हून कशाचा प्रत्यय आहे, पंचमीचा प्रत्यय आहे, ऊन हून. ठीक आहे, मग या ठिकाणी घेतली, रामूने काठी घेतली, घेतली क्रियापद आहे, त्याला ऊन हून, ऊन किंवा हून प्रत्यय लावला आपण. आणि हे जे वाक्य आहे ते या ठिकाणी बघा, रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले, या ठिकाणी क्रियापद झाले या वाक्यामध्ये, एक कर्ता झाला. येतो मुद्दा लक्षात. तर अशा पद्धतीने एकत्रित केवळ जे वाक्य आहे त्यामध्ये सरळ सरळ काहीच नसतं. तुम्हाला संयुक्त, मिश्र आणि केवळ वाक्याचा एखादा प्रश्न आला की सरळ एकच वाक्य असेल, बिलकुल उत्तर लिहून टाकायचं केवळ वाक्य, कारण त्यामध्ये कोणतेही दोन वाक्य नसतात. कशामध्ये, केवळ वाक्यामध्ये. बाकी संयुक्त, मिश्र मध्ये दोन वाक्य असतात. आता यानंतर केवळ वाक्य झालंय, आता आपण काय करणार आहे, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य आपण बघितले. मग मिश्र वाक्यामध्ये काय काय येतं, कोणकोणते शब्द जोडलेले असतात, संयुक्त वाक्यामध्ये कोणकोणते शब्द जोडलेले असतात, ह्या सगळ्या गोष्टींची आपण जी चर्चा तर आपण यादी केलेलीच आहे. मग मिश्र वाक्य जे वगैरे आहे ते मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आपण यादी बघितलेलं आहे. त्यामुळे असं विशेष काही बघणं गरजेचं नाही, कारण उभय आणि व्यवयामध्ये आपण बघितलं मिश्र वाक्य कशाला म्हणायचं, मिश्र वाक्याचे प्रकार बघितले. संयुक्त वाक्य कशाला म्हणायचं, संयुक्त वाक्याचे प्रकार बघितले. म्हणून, म्हणजे, की, त्यानंतर बाकी जे शब्द आहे किंवा, अथवा, वा, त्यानंतर आणि, व, हे जे शब्द बघितलेले आपण, हे जे उभयान्वय बघितले, ते उभयान्वय कोणत्या वाक्याला, संयुक्त वाक्याला, मिश्र वाक्याला कधी येतात, किंवा संयुक्त वाक्यामध्ये व, आणि हे शब्द येतात, त्यानंतर मिश्र वाक्यामध्ये कारण, की, त्यानंतर म्हणूनही सुद्धा येतं. अशा पद्धतीने या ठिकाणी संयुक्त आणि मिश्र वाक्य जे आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता तुम्हाला एकंदरीत ह्या वाक्यावरती जे प्रश्न आहे ते प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील त्या गोष्टीची आपण चर्चा करूया. त्याचबरोबर वाक्याच्या प्रकारामध्ये जे काही तुम्हाला मी सांगितले, क्रियापदाचे आपण 4 अर्थ बघितले होते, तर ते 4 अर्थ कोणकोणते होते, तर ते 4 अर्थ होते या ठिकाणी विद्यार्थी वाक्य आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. त्यानंतर दुसरं आज्ञार्थी बघितलं होतं, स्वार्थी बघितलं होतं, आणि शेवटचं संकेतार्थी. संकेतार्थीमध्ये काय येतं, जर तरचा समावेश केला जातो, त्यावरनं संकेताचा बोध होतो, त्यामुळे ते संकेतार्थी वाक्य असतात. कारण क्रियापद या घटकामध्ये आपण तेही 4 वाक्य बघितलेलं आहे. फक्त आपलं मुद्दा कोणता राहिला होता, आज्ञार्थी वाक्य, त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य, हे वाक्य आपले राहिले होते. तर वाक्याच्या प्रकारामध्ये आपण ते घटक आता बघितलेले आहे. मग आता तुम्हाला जे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी कशा पद्धतीने विचारले जातात, तर या ठिकाणी आपण परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला विचारलेले जे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी 2-4 उदाहरण आपण घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नेमकं प्रश्न कशा पद्धतीने येतात त्याचा अंदाज एक परीक्षेत येणार आहे. मग या ठिकाणी उदाहरण बघूया, या ठिकाणी लक्ष द्या. प्रश्न, मग प्रश्न तुम्हाला काय विचारला जाईल की बाबा, पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो. पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो. आता तुम्हाला असं वाक्य दिलेलं असेल प्रश्नामध्ये, पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो, वाक्याचा प्रकार ओळखा. काय, वाक्याचा प्रकार ओळखायचं सांगतील तुम्हाला या ठिकाणी. तर ऑप्शन असेल तुम्हाला त्या ठिकाणी, ऑप्शन बघूया या ठिकाणी. संयुक्त वाक्य किंवा केवळ वाक्य, ठीक आहे, पहिला प्रकार. दुसरं संयुक्त वाक्य, तिसरं असेल मिश्र वाक्य, आणि चौथं असेल यापैकी नाही. मग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, यामध्ये पहिल्यांदा वाक्य बघायचंय तुम्हाला. पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो, 2 वाक्य आहे का, नाही आहे. 2 वाक्य नाही आहे, म्हणजेच मिश्र वाक्य नाही, संयुक्त वाक्य नाही. 2 वाक्य आहे का, नाही आहे. एकच वाक्य आहे, पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो. या ठिकाणी कर्ता एक आलेला आहे, क्रियापदही एक आहे, त्यामुळे या ठिकाणी हे वाक्य कोणतं असणार आहे बघ,
केवल वाक्य असणार आहे. का असणार आहे केवल वाक्य? कारण या वाक्यामध्ये केवल एकच वाक्य आहे, एक उद्देश आहे, एक क्रियापद आहे, म्हणजेच एक कर्ता आहे, एक क्रियापद आहे. त्यामुळे हे जे वाक्य आहे ते वाक्य कशाचं आहे? मग केवल वाक्य आहे. यानंतर समोरचा घटक जो आहे किंवा समोरचा एखादा घटक बघूया या ठिकाणी किंवा उदाहरण बघूया. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 2. मग आई वडिलांचा मान राखावा. आई वडिलांचा मान राखावा. वाक्याचा प्रकार ओळखा. मग तुम्हाला मी ज्यावेळेस आपण क्रियापदाचे अर्थ बघितले होते त्यावेळेस एक मुद्दा किंवा एक ट्रिक सांगितली होती. ज्या वाक्याच्या शेवटी वा, वी आणि वे येतं ते कोणतं वाक्य असतं? बघूया. ऑप्शन लिहिल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता या ठिकाणी बघा, पहिलं ऑप्शन असेल संकेतार्थी. ठीक आहे. दुसरं ऑप्शन असेल या ठिकाणी विद्यार्थी. तिसरं ऑप्शन असेल आज्ञार्थी आणि चौथा ऑप्शन असेल यापैकी नाही किंवा दुसरा कोणता तरी प्रकार असेल. ठीक आहे, यापैकी नाही. मग या ठिकाणी लक्ष द्या, आई वडिलांचा मान राखावा. वाक्याच्या शेवटी काय आलं? वा आलं. जर वाक्याच्या शेवटी आणि क्रियापदाला या ठिकाणी क्रियापद म्हणजे वाक्याच्या शेवटी क्रियापद असतं आणि त्या क्रियापदाला किंवा वाक्याच्या शेवटी जो शब्द आहे त्याला वा, वी, वे जर प्रत्यय असेल, राखावा वा प्रत्यय, वा प्रत्यय जर आलं तर वाक्य विद्यार्थी असतं. वावी, वे आणि विद्यार्थी. लक्ष द्या, विद्यार्थी म्हटलं की शेवटी वावी वे बघायचंय. 99% प्रश्न वावी वे वरच विचारले जातात. या व्यतिरिक्त तुम्हाला विद्यार्थी वाक्य विचारले जात नाही, एवढा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या व्यतिरिक्त एखादा विचारला तर आपण विद्यार्थी वाक्य जे आहे ते कसे ओळखायचे ते बघितलेलं आहे. आता यानंतर पुन्हा एक उदाहरण घेऊया, जे की या ठिकाणी आपण विद्यार्थी वाक्य बघितले, पुन्हा एक केवल वाक्य ही बघितलं. त्यानंतर पुन्हा एखादा दुसरा घटक जो आहे किंवा दुसरा तुम्हाला परीक्षेत जो प्रश्न विचारला जाणार आहे तो कशा पद्धतीने विचारला जातो तो या ठिकाणी आपण बघूया. आता या ठिकाणी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी प्रश्नार्थक वाक्य कसं ओळखायचंय, तेही तुम्हाला या ठिकाणी सांगितलं मी. तर पुन्हा बघूया आपण किंवा प्रश्नार्थक वाक्यावरती एक प्रश्न बघूया. प्रश्न बघितल्यानंतर तुमच्याही लगेच लक्षात येईल. मग प्रश्नार्थक वाक्य, खालीलपैकी प्रश्नार्थक वाक्य ओळखा. ठीक आहे, खालीलपैकी किंवा खालील दिलेल्या पैकी प्रश्नार्थक वाक्य ओळखा. मग प्रश्नार्थक वाक्य आपल्याला कसं ओळखायचं आताच बघितलं आपण. प्रश्नार्थक वाक्य कशाला म्हणायचं किंवा प्रश्नार्थक जे वाक्य आहे ते वाक्य या ठिकाणी कशा पद्धतीने ओळखायचे. तर 4 ऑप्शन बघूया. अंजली यायचीच. ठीक आहे. दुसरं वाक्य असेल या ठिकाणी अंजली आली की नाही. अंजली आली की नाही. ठीक आहे. त्यानंतर तिसरं वाक्य असेल या ठिकाणी अंजली आली की नाही. मग अंजली आली आणि त्यानंतरचं जे चौथं वाक्य आहे ते काय या ठिकाणी अंजली येऊन गेली. अंजली येऊन गेली. आता वाक्य किती आहे? 4 आहे. आपल्याला विचारलंय प्रश्नार्थक. आता अंजली यायची आहे. ठीक आहे, आली नाही आली, आली का नाही आली, म्हणजेच अंजली, मी तुम्हाला सांगितलं अंजली यायची आहे तर तुम्ही उत्तर देणार आहे का मला ती कधी येणार ते नाही देणार. यानंतर अंजली आली, उत्तर मिळतंय का काही नाही. अंजली येऊन गेली, उत्तर मिळतंय का नाही. मग अंजली आली की नाही, मग तुम्ही काय सांगणार आली किंवा नाही आली. ठीक आहे. कोणती अंजली? धडकन पिक्चर मधील अंजली आहे काही? कोणत्या पिक्चर मधली आहे, कोणत्या मूवी मधली आहे? ठीक आहे, धडकन मधील असेल किंवा दुसरी कोणीतरी असेल. आपल्याला महत्व कशाचं आहे? आपल्याला ओळखायचंय प्रश्नार्थक वाक्य. आपल्याला काय करायचंय? प्रश्नार्थक वाक्य ओळखायचंय. तर अंजली आली की नाही या ठिकाणी याचं उत्तर मिळतंय. काय मिळतंय? हो किंवा नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी जे वाक्य आहे हे वाक्य कोणतं झालं? मग हे झालं प्रश्नार्थक वाक्य. आणि या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह सुद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणी असं वेगळंसं काही पाहण्याची गरज नाही आहे. कारण आपण बघितलं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, सर्वनामामध्ये सामान्य किंवा अनिश्चित. ठीक आहे, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम जे आहे त्यामध्ये कोण, काय हे शब्द येतात, परंतु त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो का? प्रश्न विचारलेला नसतो. वाक्यात केवळ कोण, काय याचा समावेश असतो. कोणी कोणास असू नये. वाक्य बघा, कोणी कोणास
हसू नये. मग हे वाक्य प्रश्नार्थक आहे का? नाही आहे. जरी यामध्ये कोणी आलं, कोण आलं, परंतु हे वाक्य जे आहे ते हे वाक्य या ठिकाणी प्रश्नार्थक नाही. त्याचं एकमेव कारण आहे, कारण या वाक्यामधून कोणत्याही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला नाही आहे. लक्षात येते मुद्दा? प्रश्नार्थक वाक्य कशाला म्हणायचं ते आपण प्रश्नार्थक वाक्य या ठिकाणी बघितलं. पुन्हा तुम्हाला विचारतील खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य कोणतं? मग उद्गारार्थी वाक्य काय? त्यामध्ये उद्गारार्थी शब्द आलेला असला पाहिजे आणि त्या शब्दानंतर उद्गारार्थी चिन्ह आलेला असला पाहिजे. मग हे काय झालं? उद्गारार्थी वाक्य झालं. येतोय का मुद्दा? लक्षात येत आहे तुमच्या? तर अशा पद्धतीने एकंदरीत तुम्हाला वाक्याचे प्रकार हे जे घटक आहेत त्यावरती प्रश्न विचारले जातात. कारण आपण ज्या ज्या ठिकाणी त्या वाक्याचा संबंध, वाक्याच्या प्रकारे ज्या ज्या ठिकाणी संबंध लावतोय, क्रियापदामध्ये त्याचे अर्थ बघताना आपण 4 प्रकार बघितलेत. त्यानंतर काही जे घटक आहे म्हणजे ज्या ठिकाणी त्याचा संबंध लागतोय ज्या प्रकरणामध्ये, त्याच प्रकरणामध्ये आपण त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे वाक्याचे प्रकार हा जो घटक आहे तो पूर्णपणे या ठिकाणी घेण्याची गरज नाही आहे. कारण विधानार्थी वाक्याचा प्रकार आहे, संयुक्तही वाक्याचा प्रकार आहे, मिश्रही आहे, परंतु आपल्याला तो घटक उभयन व्यवहारामध्ये शिकणं गरजेचं होतं. कारण त्या ठिकाणी जर शिकलो नसतो तर आपली लिंक या ठिकाणी लागली नसती. त्यामुळे आपण ज्या क्रियापदामध्ये कोणतं येतं, वाक्याचे 4 प्रकार आपण क्रियापदामध्ये बघितले, क्रियापदाचे 4 अर्थ बघितले होते. त्यामध्ये आपण विद्यार्थी वगैरे वाक्य जे आहे ते बघितले होते, स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य. त्यानंतर आपण उभयन व्यवहारामध्ये आलो समोर आणि उभयन व्यवहारामध्ये आपण या ठिकाणी जे घटक आहे संयुक्त मिश्र वाक्य बघितले होते, परंतु केवळ वाक्य त्या ठिकाणी त्या उभयन व्यवहाराचा प्रकार नाही आहे. त्यामुळे तो घटक आपण त्या ठिकाणी बघितलेला नाही. तर अशा पद्धतीने एकंदरीत तुम्हाला जे प्रश्न आहे ते प्रश्न सरळ आणि साधे आणि सोपे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. लेक्चर बघायचं, त्याच्याशी रिलेटेड अभ्यास करायचा. अर्धा तास द्या, अर्धा किंवा 1 तास, अर्धा तास द्या. हार्डली तुमच्याकडे 5-6 विषय आहे, काही लोकांचे 2-2 पेपर आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे अर्धा किंवा 1 तास जरी दिला तुम्ही एखाद्या सब्जेक्टसाठी एकदा लेक्चर पाहिल्यानंतर, किंवा सपोज आपले 2-2 लेक्चर आहे तर 2 लेक्चर पैकी सपोज एक भाग 1 आहे आणि भाग 2 एक आहे. ठीक आहे, भाग 1 आणि भाग 2 असे लेक्चर आहे. आज भाग 1 झालं, पेंडिंग ठेवा भाग 1, दुसरे लेक्चर बघा, भाग 2 आल्यानंतर पूर्ण 2ही लेक्चर सोबत बघा, म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल. आणि हे बघितल्यानंतर तुमच्याकडे काही उदाहरणं असतील त्या प्रकरणाशी रिलेटेड, ती उदाहरणं सोडून बघा, म्हणजे तुमच्या जे काही आयडिया आहे, तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी तुमचे क्लिअर होणार आहे. कारण त्या ठिकाणी काही समस्या येत असेल तर बिलकुल तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघणार, लेक्चर पुन्हा बघणार, कुठे मला प्रॉब्लेम येतोय आणि तुमचा जो प्रश्न आहे तो तिथेच सुटणार आहे. त्याही नंतर आमचे व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती तुम्ही जे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी विचारू शकता. तर एकंदरीत वाक्याचे प्रकार छोटासा घटक होता आपण बघितलेला आहे. आता समोरच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण शक्यतो समास घटक सुरू करूया. तर आशा करू आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. पुन्हा भेटणार आहे आपण नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत धन्यवाद.